नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी बसने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक भेट जाहीर केली आहे. येत्या 1 जून पासून एसटीच्या प्रवासात आणि बस स्थानकांवर मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. नेमकं काय बदलणार आहे पाहूया. बस स्थानकांवरील शौचालयांच्या अस्वच्छतेचा आणि तिथे आकारल्या जाणाऱ्या पैशांचा विषय नेहमीच वादाचा ठरतो. आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे की महामंडळाच्या ताब्यातील सर्व शौचालय 1 जून पासून प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत असतील. प्रवाशांना यासाठी एकही रुपया द्यावा लागणार नाही. पैसे घ्या पण सुविधा दर्जेदार द्या, ही प्रवाशांची जुनी मागणी होती. ती लक्षात घेऊन आता तिकीट दरावर 2 रुपये स्वच्छता अधिभार लावला जाणार आहे. यातून जमा होणाऱ्या निधीचा वापर स्थानकांच्या जागतिक दर्जाच्या स्वच्छतेसाठी केला जाईल. केवळ घोषणा करून न थांबता सरकारने स्वच्छतेचा कडक आराखडा तयार केलाय. बस स्थानक परिसरात कचरा साचू नये म्हणून दर 4 तासांनी संपूर्ण परिसराची स्वच्छता करणं कंत्राटदाराला बंधनकारक असणार आहे. प्रत्येक बस प्रवाशांच्या सेवेत येण्यापूर्वी ती आतून आणि बाहेरून पूर्णपणे स्वच्छ असल्याची खात्री करावी लागेल. प्रवाशांचा बसची वाट पाहण्याचा वेळ सत्कारणी लागावा आणि वाचनाची संस्कृती जोपासली जावी, यासाठी प्रत्येक एसटी स्थानकांवर सुसज्ज वाचनालय उभारलं जाणार आहे. ही प्रवाशांसाठी एक आगळीवेगळी भेट ठरेल. केवळ प्रवासीच नव्हे तर रात्रंदिवस प्रवाशांची सेवा करणाऱ्या चालक आणि वाहकांच्या विश्रांतीसाठी स्थानकांवर चांगल्या दर्जाच्या खोल्या आणि इतर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या सर्व निर्णयांची अंमलबजावणी 1 जून 2026 रोजी म्हणजेच एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून केली जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या निर्णयामुळे लालपरीचा प्रवास आता अधिक सन्मानजनक आणि सुखकर होईल अशी आशा व्यक्त केली जाते. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.